तुम्ही वॉटर पार्क मध्ये सहलीला जाताय तर सावध व्हा. उन्हाळा आलाय. सर्वजण शरीराची लाही कमी करण्यासाठी वॉटर पार्क मध्ये जाणं पसंत करतात. म्हणूनच ही खास बातमी फक्त तुमच्यासाठी. हसत खेळत सुरू झालेली सहल, पाण्यातली मजा आणि अचानक घडलेला एक भीषण अपघात, ज्या घटनेमुळे एका महिलेचं आयुष्य कायमस्वरूपी उद्ध्वस्त करून गेला. ही घटना जिथे घडली ते आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे. जय मल्हार कृषी पर्यटनातील वॉटर पार्क मध्ये घडलेल्या या अपघातानं एका कुटुंबाचं जीवन अक्षरशः बदलून गेलं आहे. नपते कुटुंब सहलीसाठी गेले असता वॉटर पार्क मध्ये स्लाइड वरून घसरताना अश्विनी खाली असलेल्या पाण्यात जोरात आपटल्या, जिथे पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. या धक्क्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडून त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. आसपासच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. मदतीसाठी धावपळ सुरू झाली, पण वॉटर पार्क मध्ये तातडीनं वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांच्याकडनं करण्यात आला आहे. शेवटी त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. महिलेच्या पाठीचे चारही मणके तुटले होते. या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग कायमस्वरूपी निकामी झाला आहे. या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावरती शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या घटनेमुळे वॉटर पार्कच्या सुरक्षतेच्या दाव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पर्यटकांच्या जीवाशी इथं खेळ तर होत नाही ना, अशी देखील चर्चा सध्या जोर धरती आहे. बडबड सत्य बोलतो, थेट बोलतो.